मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 13 मेच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते थोडक्यात पाहू. तर 13 मेच्या एपिसोडमध्ये कान्हा जेलमधून बाहेर येतो. गौतम त्याला भेटायला आलेला असतो. गौतम विचारतो, कान्हा तू बाहेर तर आलायस, पण आता यापुढे काय करणार आहेस? कान्हाचा जो काही प्लॅन आहे तो गौतमला सांगतो. तर इथे सरकार किचनमध्ये येते. मीनाक्षी विचारते, मावशींना काय आवडतं, काय बनवू त्यांच्यासाठी? सरकार म्हणते, तिला भजी खूप आवडतात, तू भजी बनव हां. मीनाक्षी भजी बनवायला घेते आणि 2 मिनिटासाठी ती बाजूला जाते. सरकार त्या भजीच्या पिठामध्ये कसलं तरी औषध टाकते. मावशीला मारून टाकण्यासाठीचं ते औषध असतं. ती औषध टाकते आणि बाजूला जाते. थोड्या वेळाने मीनाक्षी भजी बनवते आणि नंदाकडे आणून देते. मीनाक्षी म्हणते, ही भजी खा, तुम्हाला आवडतात ना म्हणून केली, नक्की खा आणि कशी झालीत ते सांगा. मीनाक्षी निघून जाते. इथे नंदा भजी खात असते. ती भजी खाताना सखीला म्हणते, सखी ये बस, मी तुला पण खाऊ घालते. नंदा सखीला भजी खाऊ घालत असते आणि मग सरकार हे लांबून बघते. सरकार घाबरते. जर ही भजी सखीने खाल्ली तर सखी मरेल आणि मग तिची प्रॉपर्टी आपल्या नावावरती होणार नाही. सरकार त्या दोघींना थांबवायला पुढे येते. आता सरकारने जे काही केले, म्हणजे त्या भजीमध्ये औषध टाकले, हे नंदाला कळलं असेल. नंदा तिचीच आई. आता नंदा सरकारवरती कशी भारी पडते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये सरकार रूममध्ये नंदाला घेऊन येते. ती नंदाला म्हणते, ए तू माझी आई आहेस हे सिक्रेटच ठेवायचं, आणि नंदा नाही आहेस, तू सरस्वती आहे हे पण लक्षात ठेव. तिची आई म्हणते, अगं सरस्वती हे नाव मला कधी आवडलंच नव्हतं. मी आहे ना तुझ्या बाबांशी लग्न केलं कारण मला सुख हवं होतं. मला वाटलं त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, त्यामुळे ते मला सुखात ठेवतील. पण त्यांच्याकडे काहीच नव्हतं, ना फ्रीज, ना वॉशिंग मशीन, काहीच नाही. अहो वैताग आला होता आणि म्हणून त्या माणसाला सोडून दिलं. सरकारची आई, ते दोघी सरकारची आई कशी होती, सरकारपेक्षाही किती दुष्ट होती याबद्दल एकमेकींशी बोलतात आणि भूतकाळाचा पुन्हा एकदा उजाळा करतात. भूतकाळामध्ये सरकारच्या आईने खूप पापं केली होती. पैशासाठी ती हापापलेली होती. पैशासाठी वाटेल त्या थराला जाणारी ती होती. आणि सरकारच्या वडिलांना ते काही आवडत नव्हतं, म्हणून त्यांनी सरकारच्या आईला हकलून लावलं होतं. सरकारची आई नंदा सरकारला म्हणते, आता मला इथे राहू द्यायचं. सरकार म्हणते, राहायचं पण तोंडाला कुलूप लावून. नंदा म्हणते, अगं मनस्विनी, तू मनस्विनी आहेस हे फक्त मला माहिती आहे. मी इथे राहणार, सगळी सुख उपभोगणार, पण मला फक्त एक वचन हवं आहे, मला तुझ्या प्रॉपर्टीतला हिस्सा हवा आहे. सरकार घाबरते. आपली आई आपल्यापेक्षा वरचढ आणि ती आता पैसा मागते. सरकार काय करावं या विचारात असते. तर दुसऱ्या दिवशी सखी कान्हाने दिलेलं गिफ्ट उघडून बघते. त्याच्यामध्ये सखीसाठी एक ड्रेस असतो. त्याच्यावर कान्हा कान्हा असं लिहिलेलं असतं. सखी तो ड्रेस बघते आणि तिला वाटतं की कान्हा आपल्या जवळ आहे, आपल्याला मिठी मारतोय. सखी खूप रडते आणि तेवढ्यात तिथे नंदा येते. नंदा विचारते, सखी हा ड्रेस तुझ्या नवऱ्याने दिला आहे का? सखी म्हणते, हो. नंदा म्हणते, काय झाले, तुमच्या दोघांमध्ये काही बिनसलं आहे का? काय झालं काय? त्याने तुला मारलं का एकमेकांना शिवीगाळ केली म्हणून तुम्ही वेगळे राहताय? काय झालं काय? बोल, मला सगळं सांग. सखी आपल्या आजीला सगळं सांगत असते आणि सरकार हे लांबून बघते. सरकार मनात म्हणते, ही म्हातारी आता गोड गोड बोलून सखीला आपल्या जाळ्यात ओढेल आणि त्यानंतर सखी मला नाही तर ह्या नंदाला सगळी प्रॉपर्टी देईल. नाही, मला या नंदाचा बंदोबस्त केलाच पाहिजे, आणि तोही आजच्या आज. सरकार नंदाचा बंदोबस्त करायचा, तिला संपवायचं ठरवते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.